नमस्कार, मी प्रांजली, प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच। आज आपण बघणार आहोत निराशा। तर या निराशा म्हणजे काय, नैराश्य म्हणजे काय, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये डिप्रेशन असं म्हणतो। कारण आपण बरेचदा काय झालंय की आता मराठी वर्ड पेक्षा आपण इंग्लिश वर्ड जास्त यूज करायला लागलो, त्याच्यामुळे डिप्रेशन। तर हे नैराश्य, डिप्रेशन याचा आणि आपल्या खानपानाचा काही संबंध आहे का? खानपान म्हणजे आपण जे काही जेवण करतो, त्या जेवणातील पदार्थ, त्या जेवणाचा, त्याचप्रमाणे आपली दिनचर्या याचा काही संबंध आहे का, असा प्रश्न जर तुम्ही मला विचारत असाल तर त्याचं उत्तर आहे हो। नैराश्य आणि खानपान या गोष्टीचा संबंध आहे। काय होतं ना की जेव्हा माणसाला नैराश्य येतं, एखाद्या व्यक्तीला नैराश्य येतं, त्यावेळेस त्याच्या खाण्यापिण्यावर खूप परिणाम होतो। नैराश्य आल्यावर काही व्यक्ती खूप खातात, अगदी त्यांना कंटिन्यू भूक लागत असते, तर काही व्यक्ती मुळीच खात नाही। आणि या दोन्ही गोष्टी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हार्मफुलच आहेत। तर असं का होतं? कारण आपलं मन, आपलं डोकं हे फक्त विचार करण्यात असतं, आणि ते विचार करण्यामध्ये बऱ्याच लोकांना आपण किती खातोय किंवा काय खातोय हे सुद्धा लक्षात येत नाही। त्याचप्रमाणे काही लोकांना टेन्शन आलं की त्यांना घासच जात नाही, तेव्हा आपण आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं, जेव्हा आपण नैराश्यात असतो, नैराश्यात असतो, तेव्हा खाण्यापिण्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे की आपण रोज सात्विक आणि ताजं जेवण जेवायला हवं। त्याचप्रमाणे ते प्रोटीन, विटॅमिन्स, जे काही बॅलन्स डाएट आपण म्हणतो ते खाणं गरजेचं आहे। त्यानंतर आपल्या जेवणाची वेळ ही ठरलेली असावी की नाही मला, कारण होतं काय की जर कधी कोणाला खूप खावंसं वाटतं तर तो दिवसभर खात असतो, त्याच्यामुळे शारीरिक व्याधी पण होतात आणि परत डिप्रेशन वाढतं। त्यामुळे जेवणाची जी वेळ आहे ती ठरवून घ्या। तुम्हाला कितीदा जेवायचं आहे, दोनदा जेवायचं आहे, एकदा नाश्ता ठेवायचा आहे की, आणि ती जेवणाची वेळ सुद्धा तुम्ही निश्चित करा। म्हणजे जर तुम्हाला डिप्रेशनमध्ये खूप खाण्याची सवय असेल तर तुम्ही फक्त जे ठरवलेला वेळ आहे त्याच वेळेस तुम्ही जेवण करणार किंवा खाणार। आणि ज्यांना खावंसंच वाटत नाही त्यांना सुद्धा ही आपली जेवायची वेळ आहे आणि त्यावेळेस तुम्ही जेवायला बसायलाच हवं। हळूहळू ती सवय लागल्यावर तुमचे हे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। त्यानंतर जेव्हा आपण नैराश्यात असतो, जर आपल्याला निराशेतून बाहेर जायचं असेल, बाहेर पडायचं असेल, तर आपल्याला रात्री लवकर झोपणे सुद्धा आवश्यक आहे। रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं, आणि उठल्यावर थोडी एक्सरसाइज, व्यायाम आणि मेडिटेशन गरजेचं आहे। कारण मेडिटेशन खूप गरजेचं आहे, कारण त्यामुळे आपल्या विचारांचा निचरा होतो। बऱ्याच जणांचं असं म्हणणं असते की मॅडम जेव्हा मी मेडिटेशनला बसतो त्यावेळेस काय होतं ना की आमच्या डोक्यामध्ये खूप सारे विचार येतात, अतिविचार यायला लागतात। तेव्हा घाबरू नका, जे काही विचार तुमच्या डोक्यामध्ये मेडिटेशनच्या वेळेस येत असतील ते येऊ द्या, कारण त्यांना तुमच्या डोक्यामधून जाऊ द्यात बाहेर, ते येऊन त्यांना बाहेर जाऊ द्यात। विचार येणं हे चांगली गोष्ट आहे, पण ते विचार वेगवेगळे असावे। जर तुमच्या डोक्यामध्ये एकच विचार कंटिन्यू येत असेल तर याचा अर्थ आपण डिप्रेशनचं शिकार झालेलो आहे असा होतो। त्यामुळे खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा, खाण्यापिण्याच्या वेळेवर लक्ष ठेवा, तामसी जेवण जेवू नका, जी काही व्यसन आहे, अल्कोहोल आहे, धूम्रपान आहे, ती टाळा, आणि व्यायाम आणि मेडिटेशन
हे खूप महत्त्वाचं आहे. कारण व्यायामामुळे काय होतं की डोपामाइन आपला रिलीज होतो आणि आपल्याला आल्हाददायी वाटतं, आपल्याला आनंदी वाटतं. तर मेडिटेशनमुळे आपलं मन हे शांत होतं. त्यामुळे नैराश्य याचा आपल्या जेवणाशी, आपल्या खाणपानासोबत आणि आपल्या एक्सरसाइज सोबत नक्कीच संबंध आहे. तुम्ही तुमची दिनचर्या एक चांगल्या प्रकारे सेट करा. जर तुम्ही हे केलं तर तुम्ही नैराश्याच्या जे काही तुम्ही ग्रासलेले आहात त्यातून नक्कीच लवकरात लवकर बाहेर पडा, याची मला खात्री आहे. माझ्या सायकोलॉजी या यूट्यूबला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि छोटीशी कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण डिप्रेशन, नैराश्य इतकं प्रमाणात वाढलेलं आहे की प्रत्येकाला कळत नाही की मी काय करू. पण या छोट्या छोट्या टिप्समधून मला त्यातून आपल्या सर्वांना बाहेर काढण्यासाठी माझा एक छोटासा प्रयत्न आहे. हे जरी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी वाटत असल्या, छोट्या छोट्या टिप्स असल्या, परंतु जेव्हा तुम्ही त्या काही दिवस करता, ते बघा, लवकर झाड लावलं की त्याला लगेच फळ येत नाही. त्याला रोज आपल्याला पाणी द्यावं लागतं. तसंच याचंही आहे की आत्ता तुम्ही म्हटलंय की हां 8 दिवस मॅडम आम्ही हे केलंय आणि आम्हाला काहीच वाटत नाही, असं होत नाही. आपल्याला ते सतत करावं लागतं. त्याची सवय लागली हळूहळू आपण आपल्या नैराश्याच्या खाईतून नक्कीच बाहेर पडतो. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.